हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपी शिकूया। आज आपण बनवणार आहोत गुळ आंबा। त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतले चला तर मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपण घेतलेले आहेत कैऱ्या, त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। हा घेतलेला आहे आपण गुळ, 2 वाट्या गुळ घेतला, तो मस्त किसून घेतलेला आहे। आणि यात घेतलेली आहे आपण विलायची, दालचिनी आणि लवंग। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि आपण अगोदर कैऱ्या स्वच्छ धुवून किसून घेऊया। चला तर मग आपण सुरुवात करून घेऊया। मी गॅसवरती कढई ठेवली होती, थोडीशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये कैरी टाकून ती थोडीशी परतून घेतलेली आहे। आता आपण त्यात गूळ ऍड करूया। 2 वाट्यासाठी आपण 2 वाटे कैरी आणि 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी जास्त टाकलं तरी पण चालेल। गूळ चांगला मिक्स करून घेऊया आता। आणि एकदम मंद गॅसवरती त्याला शिजवायला ठेवू। एकदम एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय त्याला। मस्त एकदम मिक्स झाले की मग छान मस्त गोड गोड आपला मुरंबा तयार होणार। हे बघा, आता मस्तपैकी मिक्स झालेला आहे, उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत थोडीशी वेलची पावडर, दालचिनी आणि थोडीशी लवंग। मस्त मिक्स करून घेऊया आता त्याला। हे बघा कसं छान उकळी आलेली आहे। आणि आता 5 मिनिटासाठी एकदम मंद गॅसवरती आपण त्याला शिजवायला ठेवूया। ठीक आहे। आता आपला मुरंबा एकदम ड्राय झालेला आहे, तर आपण आता गॅस बंद करू शकतो। हे बघा किती छान मस्त कलर आला एकदम। वाव, बघतच असं तोंडाला एकदम कसं पाणी सुटतंय। हा, गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याची टेस्ट करणार आहोत। हे बघा किती छान मस्त मस्त दिसतोय। आणि ज्यांना मुरंबा पसंत आहे, मुरंबा पण बोलतात, गुळ आंबा पण बोलतात, ज्यांना पसंत आहे, आवडतंय, त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।